नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन आणि संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत. नमस्ते राजपूत मॅडम, मी डॉक्टर यादव. या, आपलं स्वागत असेल. नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपला मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते. आता तुमच्या लक्षातच आलं असेल की आजच्या नीलम टॉक शो मध्ये कोण आहेत. डॉक्टर सुनील यादव सर नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. मी गिरजा हॉस्पिटलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे सर. आणि सरांचं सांगताना मला खरंच अभिमान वाटतं की सातारा जिल्ह्यातील पहिले न्यूरोसर्जन आहेत सर. 35 वर्षांचा अनुभव आहे आणि 28 वर्षाचा न्यूरोसर्जन मधून अनुभव आहे. आणि आज ते आपल्याला मणक्याचे विकार, मेंदूचे विकार असे बऱ्याच जे आपल्याला माहिती नसते ती माहिती आज सांगणार आहेत सर नीलम टॉक शो मध्ये. आणि माझ्या जीवन प्रवासाविषयी नक्की नक्की सर जीवन प्रवास पण आपण जाणून घेणार आहोत. कसा काय न्यूरोसर्जरी केली करूया नक्की नक्की जाणून घेऊया. आवडेल सर ते आम्हाला. या मॅडम, आपण केबिन मध्ये बसून शांतपणे बोलूया. चालेल. इकडूनच घेतो. सर मला खरंच तुमचा जीवन प्रवास पण जाणून घ्यायला आवडेल आणि नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांना पण नक्कीच आवडेल की कशी सुरुवात झाली. कारण एक डॉक्टर म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत असतो पण त्याच्या मागे पण कितीतरी खडतर प्रवास असतो. इथपर्यंत पोहोचणं कोणतेही कधीही सोपं नसतं, कधीच सोपं नसतं. त्याच्या मागे बरंच काही एक पायरी चढत आपण इथपर्यंत आलेलो असतं. सर सांगा तुमची की कशी सुरुवात झाली. शिक्षण म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी कुठून सुरुवात झाली. चालेल मॅडम. 35 वर्षापूर्वी मी MS जनरल सर्जरी झालो. तर त्यावेळेला हे सुपर स्पेशालिटी म्हणजे मेंदूचे उपचार, प्लास्टिक सर्जरी वगैरे हे फक्त आणि फक्त मुंबईमध्ये उपलब्ध होतं अख्ख्या महाराष्ट्रात. आणि मी जिथं शिकलो वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये, तिथं ह्याच्याविषयी काही गंधही नव्हता. त्यामुळे मी पास झाल्यानंतर सुद्धा हे शिकायला जावं ते शिकायला जावं एवढं काही उत्सुकता नव्हती. त्यामुळे मी डायरेक्ट सातारा जिल्ह्यातून वडूज हे गाव माझं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. तर त्याच्यानंतर तिथे चांगलं बसताना बसलेलं होतं, प्रॅक्टिस चांगली चालत होती. पण एक प्रसंग असा घडला की माझा एक डॉक्टर मित्र जवळचा, त्याला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर त्याला नाकातोंडातून रक्तस्राव होत होता, बेशुद्ध झाला. पण त्यावेळेला पुणे आणि कोल्हापूर याच्याशिवाय न्यूरोसर्जरी कुठेही होत नव्हती. मग त्याला पुण्याला हलवलं. ह्या सगळ्या गडबडीत साधारण 6-7 तास गेले. तिथं जास्त पण तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेला आणि नंतर ऑपरेशन करून सुद्धा वाचू शकला नाही. मग ह्या एका प्रसंगावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या इथल्या कुठल्याच रुग्णाला, मला स्वतःला जरी हेड इंजुरी झाली तरी मी वाचन काय माहित नाही, मग आपण ह्या लोकांच्यासाठी काय करू शकतो. म्हणून मी स्वतः न्यूरोसर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फक्त न्यूरोसर्जरी मुंबई येथेच शिक्षण मिळायचं आणि चेन्नई, दिल्ली आणि बेंगलोर वगैरे फार ठराविक सेंटर्स होती. अख्ख्या इंडियात म्हणून त्यावेळेला 500 न्यूरोसर्जन असतील.
मग त्याच्यासाठी तिथं शिकायला जाण्यासाठी एंट्रन्स एक्झाम असायची. तर ती एंट्रन्स एक्झाम देऊन मी तो पास होऊन गेलो. पण जेव्हा शिक्षणाला गेलो तेव्हा न्यूरोसर्जरी ब्रँचविषयी लोकांचे फार गैरसमज होते की न्यूरोसर्जरी मेंदूचं ऑपरेशन केलं, मेंदू खोलला की पेशंट दगावतोच. त्यामुळे मला लोकांनी परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला, काय ह्याच्यात फार काय पेशंट चांगले होत नाहीत, कशाला जातो. पण तो माझा मित्र गेल्यापासून मला वाटत होतं की काही एका दुसरा जरी रुग्णाचा आपण जीव वाचवू शकलो तरी माझ्या शिक्षणाचं सार्थक झालं असं समजेल. मग मी 1990 साली न्यूरोसर्जरी शिकायला मुंबईला गेलो. तर तिथं गेल्यानंतर काय झालं की इतकं काम प्रचंड असायचं, 4-5 तास झोप. बायका मुले मी सातारला ठेवली होती, त्यामुळं त्यांची आठवण सारखी, आणि इतकं काम प्रचंड की माणूस डिप्रेशनमध्येच जायचा. तर मग त्यावेळेला माझे बॉस होते सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर PS रमाणे, हे एक जगद्विख्यात सर्जन, स्पायनल सर्जन आहेत. तर त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रोत्साहन, धीर देण्याच्या शब्दामुळे मी तिथं 3 वर्ष काढले आणि न्यूरोसर्जन बनून मग मी परत सातारला झालो. त्यावेळेला पास झाल्या सुद्धा मला बऱ्यापैकी तिथं चान्सेस होते मुंबईत की मोठे हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल आहे ते किंवा कुठलेही मोठ्या हॉस्पिटलमध्ये बोलवत होते रेसिडेंट डॉक्टर किंवा ऑर्थोपेडिक ह्याचे सर्जन म्हणून. पण मी ते सर्व नाकारून साताऱ्यातल्या लोकांची सेवा करायची म्हणूनच मी साताऱ्यात परतलो. तर साताऱ्यात त्यावेळेला फक्त कृष्ण हॉस्पिटलला CT स्कॅन होता अख्ख्या जिल्ह्यात, त्यामुळे मी तिकडे जॉईन झालो. पण मला साताऱ्यात माझं घर आहे, तिथंच जायचं आणि तिथल्या लोकांची सेवा करायची असं माझं ध्येय ठरलेलं होतं. त्यामुळं मी इथल्या सर्व डॉक्टर मित्रांना एकत्र करून त्यांच्याबरोबर बसून विचारवणी करून इथं साताऱ्यात एक CT स्कॅन घेतला आणि मी त्यानंतर ताबडतोब माझं इथं सेंटर चालू केलं. तर सातारा जिल्ह्यातील पहिला सुपर स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन होण्याचा मान मला मिळाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. खूप छान. प्रवास नसतो, त्याच्यामागे बरेच प्रयत्नानंतर इथपर्यंत आपण पोहोचलेला असतो. मग त्यावेळेस तुम्ही साताऱ्यात सुरू केलं सर, त्यावेळेसचा अनुभव कसा होता तुमचा? साताऱ्यात चालू केलं त्यावेळेला साताऱ्यात कुठलीही वैद्यकीय शाखा अशी प्रगत झालेली नव्हती. ICU हे सुद्धा माहिती नव्हतं, साताऱ्यात नव्हतीच कुठली ICU. मग मी इथं आल्यानंतर अनकॉन्शियस पेशंटसाठी ICU चालू करावं लागले मला स्वतःला, आणि तिथं त्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर इंटेन्सिव्ह उपलब्ध नसल्यामुळे मला स्वतःला सगळं शिकावं लागलं आणि त्यामुळे मी 24 तास कामातच बुडालेलो असेल. पण हळूहळू माझा स्टाफही ट्रेंड होत गेला, इतर डॉक्टर्सही मला मिळाले जे मला मदत करू शकत होते, आणि त्यामुळे हळूहळू ही न्यूरोसर्जरी प्रगत होत गेली. आणि त्याच्यानंतर हळूहळू अख्ख्या भारतातच न्यूरोसर्जन वाढत गेले. तर आजच्या घडीला साताऱ्यातच 4 न्यूरोसर्जन आहेत, कराडमध्ये 4 न्यूरोसर्जन आहेत, फलटणला आहे. म्हणजे जेव्हा मी एकटा काम करत होतो त्यावेळेला आता 10 लोक आहेत. पण न्यूरोसर्जन काय असतं? म्हणजे न्यूरो म्हणजे हॉस्पिटलमध्ये नक्की काय केलं जातं? मेंदूचे विकार म्हणतात, मणक्याचे विकार म्हणतात, मग त्यांच्याकडे जाऊन का उपचार घेतले जातात? तर न्यूरोसर्जरी म्हणजे कुठली ब्रँच आहे की मेंदू, मज्जारज्जू आणि हातापायाच्या पेरिफेरल नर्व्स हे सगळं शरीर चालवतात. तर मेंदू म्हणजे काय? आपल्या भावभावना, विचार, संवेदना सगळं सगळं आपल्या मेंदूतच आहे. मेंदू हा आपला आत्मा असल्यासारखाच आहे. तर मेंदू आता शरीराच्या वजनानं बघितला, वजनाच्या मानानं मेंदूचं वजन फक्त 1200 ग्राम आहे. पण त्याच मेंदूला एका मिनिटाला 1 लिटर ब्लड जातं आणि इतर शरीराला 4 लिटर, इतका तो महत्वाचा अवयव आहे मेंदूमध्ये. तर मेंदूला काही जरी पॅथॉलॉजी झाली, म्हणजे इजा पुतली, ट्युमर झालं, काय झालं की माणसाचं आयुष्य एकदम पांगळं होऊन जातं. आणि याची सुरुवात कशी झाली? म्हणजे न्यूरोसर्जरी ब्रँच ही सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. तर न्यूरोसर्जरी म्हणजे फार पूर्वी चरक संहिता किंवा ग्रीक पॅपेरस म्हणून पेपर आहेत, त्याच्यामध्ये हेड इंजुरी वगैरेचा उल्लेख आहे. पण त्यावर ट्रीटमेंट ॲज काहीच नव्हती. ऑपरेशनच केव्हा चालू झाले व्यवस्थित की 1850 साली जेव्हा अॅनेस्थेशियाचा शोध लागला, त्याच्यानंतर माणसाला शांत झोपून हळूहळू पोटाचे ऑपरेशन, छातीचे ऑपरेशन हे व्हायला लागले. त्याच्या अगोदर सर्जरी म्हणजे काय होतं की लढाईमध्ये ज्यांचे हातपाय तुटले ते हातपाय कापून अँप्युटेशन करणे, एवढीच सर्जरी होती. पण अॅनेस्थेशियाचा जसा शोध लागला तसं प्रत्येक अवयवावर हळूहळू शस्त्रक्रिया पॉसिबल झाल्या.
पण न्यूरोसर्जरी बरेच वर्ष 50 वर्ष तरी त्याच्यानंतर चालू झाली. का की न्यूरोसर्जरीमध्ये अद्याप त्यांचा अगोदर मेंदू हा कवटीच्या आतमध्ये, मग वरून त्याचं काही निदानच व्हायचं नाही, काय आजार आहे काय नाही. आणि दुसरी गोष्ट, मेंदूला इतका रक्तपुरवठा असतो की कवटी उघडून आत गेली की तो रक्तस्राव थांबवता थांबवता नाकीनं व्हायचं. पण त्याच्यानंतर कॉटरी म्हणून एक यंत्राचा शोध लागला की ज्याच्यामुळे रक्तस्राव थांबवता येऊ लागला. त्याच्यानंतर लाईट आतपर्यंत कसं जाईल असा मायक्रोस्कोपचा शोध लागला. जसं जसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं तसं तसं मेंदूची शस्त्रक्रिया पॉसिबल झाली. तर ह्यात सगळ्यात मोठं योगदान 2 न्यूरोसर्जन आहेत ज्यांनी 1910-20च्या दरम्यान हे शोध लावले. तर ते कोण? वॉल्टर डॅंडी आणि हार्वे कुशिंग. हे एक युरोपमधला न्यूरोसर्जन आहे आणि एक अमेरिकेतला आहे. तर यांनी न्यूरोसर्जरीचे प्रगत होण्यास खूप मोठा हातभार लावला आणि तेच न्यूरोसर्जरीचे भीष्म पितामह म्हणता येतील. भारतात केव्हा न्यूरोसर्जरी आली माहिती आहे? 1945 साली. तर बी राममूर्ती म्हणून सर्जन होते, ते फॉरेनमध्ये ट्रेनिंग घेऊन आले आणि त्यांनी मद्रास येथे चालू केलं. आणि दुसरे डॉक्टर PM टंडन त्यांनी दिल्लीमध्ये चालू केलं. आणि ह्या ब्रँचचा हळूहळू विस्तार होत गेला. आणि आता अक्षरशः भारतात 5 ते 6 हजार न्यूरोसर्जन आहेत. आता सातारा जिल्ह्यातच 10 आहेत. खूप छान माहिती सांगितली सर. न्यूरोसर्जनचे म्हणजे इतिहासच सांगितला तुम्ही. इतिहास कारण हो ना, फार इंटरेस्टिंग आहे इतिहास हा. कारण एवढं आम्हाला माहित नसतं. म्हणजे आम्ही ठीक आहे, आपलं माहित असतं की न्यूरोसर्जन आहेत वगैरे, पण मेंदूचे कोणते कोणते विकार असतात? आता मी तुम्हाला सांगितलं, मेंदू आणि मज्जारंजू हे अतिशय नाजूक इंद्रिय आहेत. तर त्यांना निसर्गानंच एक संरक्षण दिलं कवटीचं आणि मणक्याच्या पोकळीचं. चहूबाजूनं त्याला हाड दिलं, हाडाचं आवरण आहे. त्यामुळे तिथंपर्यंत पोचायचं म्हणजे आपल्याला हाड काढूनच पोचावं लागतं. तर हाडाचं आवरण जे आहे ते बंद पोकळीसारखं आहे. त्याच्यामध्ये मेंदू, मेंदूभोवतीचं पाणी आणि रक्तवाहिन्यातलं रक्त, एवढे 3च घटक आहेत. ह्याच्यापैकी काही एखादा घटक वाढला, बिघडला की मग प्रेशर वाढतं आणि ते प्रेशर हळूहळू वाढत गेलं की मेंदूच्या रक्तवाहिन्या दबल्या जातात आणि त्यामुळे मृत्यू ओढवतो. तर मेंदूची न्यूरोसर्जरी म्हणजे बेसिक काय आहे की कवटीतलं मज्जारंजूमधलं प्रेशर कमी करणे. सर, मेंदूचे आजार कोणते कोणते असतात आणि त्याचे निदान कसं केलं जातं, काय केलं जातं? नाही, हा फार इंटरेस्टिंगच प्रश्न आहे. कारण इतके त्यात आमूलाग्र बदल होत गेले. ते पूर्वीच्या जर पद्धती आपण ऐकल्या तर आपणही आश्चर्यचकित व्हाल. म्हणजे आधुनिक उपचार पद्धती आणि प्राचीन पूर्वीची किती निदान पद्धती उपचारात तर पडलेले त्याच्याविषयी आपण बोलू. पण निदान कसं करायचं हे सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, मेंदूचे ऑपरेशन तर 1900 साल उजाडल्यावरच चालू झाले. पण मेंदूत कुठं गाठ आहे, कुठं काय फॉल्ट आला असेल हे कसं समजायचं त्यावेळेला? तर पूर्वीच्या काळी पोस्टमॉर्टम प्रत्येक पेशंटचं केलं जायचं. मग समजा लकव्यानं पेशंट मेला आहे आणि त्याची उजवी बाजू लुळे आहे, मग त्याच्या पोस्टमॉर्टममध्ये दिसून यायचं की मेंदूच्या डावा भागात तिथं खड्डा आहे किंवा रक्तस्राव आहे. मग जिवंत माणसामध्ये जेव्हा लक्षणं दिसतील अशी, त्यावेळेला ते डॉक्टर्स म्हणायचे की बाबा इकडे ही बाजू लोळी पडली म्हणजे इकडच्या बाजूला त्याला फॉल्ट आहे, म्हणजे तिथं ट्युमर आहे. आणि मग त्या बाजूला ऑपरेशन केलं जायचं. पण हे सरधोपट होतं, कारण ट्युमर एखाद्या मागा असायचा पण प्रेशरमुळे लक्षणं दुसरीकडेच दिसायची शरीरात, असंही व्हायचं. मग एक्सरेचा शोध 1885 दरम्यान लागला, मादाम क्युरीनं लावला. मग त्याच्यानंतर ते एक्सरे, मग डॉक्टर सगळ्या प्रत्येक पेशंटला कसलाही आजार असतो ते एक्सरे काढून बघायला लागले. मग छातीच्या फुफ्फुसाच्या आजारात त्याचा चांगला फायदा व्हायचा. पोटात गॅस आतडी जरा दिवशी शिकायची. पण मेंदूच्या आजारात कवटी असल्यामुळे कवटीच्या हाडाशिवाय काही दिसत नाही. मग त्याचं निदान फारच अवघड होतं. मग प्रत्येक पेशंटचे एक्सरे तरी काढले जायचं. मग हेड इंजुरीच्या पेशंटमध्ये हार्वे कुशिंगनं ऑब्झर्वेशन केलं की नाकातली हवा वगैरे फ्रॅक्चरमधून आत जाते आणि मेंदूच्या भोवताली ती हवा दिसू शकते, मेंदूच्या आत गेलेली हवा. मग त्यानं विचार केला की आपण जर मेंदूत हवा सोडली तर त्या हवा भरल्यानंतर एक्सरे काढल्यानंतर कळेल आपल्याला आतमध्ये काय आहे काय नाही. हे फार इंटरेस्टिंग त्याचं ऑब्झर्वेशन होतं. मग त्याच्यानंतर पाठीत इंजेक्शन देऊन पाठीत हवा सोडायची 100 ml, पेशंटला बसतं ठेवून मग हळूहळू हवा वरती गेली की एक्सरे काढायचा. मग मेंदूच्या मधोमध मेंदूतील CSF पाणी तयार होणारे ज्या पोकळ्या असतात
त्या पोकळ्यामध्ये हवा गेल्यानंतर त्या बरोबर मध्यावर आहेत का, कुठं एका बाजूला कल्ल्यात का, कुठं दबल्यात का, हे साध्या एक्सरेवर सुद्धा कळायचं. आणि मग त्याच्यावर अंदाज बांधला जायचा की ट्युमर कुठं असेल, कुठं दाब पडलाय. हे झालं एक निदान पद्धती. त्याच्यात सुद्धा काय फार काय कळत नव्हतं. साधे एक्सरेत फ्रॅक्चर असेल तर, आणि हे हवा कुठं गेली, आणि पिनियल ग्लँड कॅल्सिफिकेशन म्हणजे काय काय ठिकाणी कॅल्शियम बसलेलं असतं मेंदू, ते कुठं डिस्टर्ब झाले का, एका बाजूला ढकललं गेलं का, एवढंच निदान व्हायचं. मग त्याच्यानंतर इगाज मुनीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्यावेळेला एक रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन म्हणून, ते रेडिओऑपिक आयोडीन हा डाय निघाला होता. तो पोटात सोडून आतड्याची तपासणी करता यायची एक्सरेवर साध्या. तर मग त्याने विचार केला आपण डायरेक्ट मेंदूत जर सोडलं हे तर काय होईल. मग त्यानं ते निर्जंतुक करून कॅरोटिड आर्टरीमधून ते डायरेक्ट मेंदूत सोडलं. मेंदूच्या रक्तवाहिन्या सगळ्या तपासल्या. अॅनाटॉमीनुसार मेंदूच्या रक्तवाहिन्याचे किती ब्रँचेस आहेत, कोण कुठल्या पोझिशनला, हे सगळं माहिती होतं. मग त्या पोझिशनमध्ये चेंज झाला की त्याच्यावर अंदाज बांधला जायचा की ट्युमर इथं आहे, मग इथं ऑपरेशन केलं पाहिजे. त्याला म्हणायचं सेरेब्रल अँजिओग्राफी. त्याच्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्याचे फुगे असतील काय असतील तर तेही निदान व्हायचं व्यवस्थित. पण हे सगळे उपचार पद्धती तशा निदान पद्धती अनुमान धक्क्यात होता. मग सगळ्यात मोठी क्रांती कधी घडली, सीटी स्कॅन निघालं. सीटी स्कॅन 1978 साली निघालं, म्हणजे 40 वर्षापूर्वीच फार फार. तर भारतात तर तो पोचायला अजून 5-6 वर्ष गेली. 1985-90च्या आसपास आपल्याकडे भारतात आला तो. तर सीटी स्कॅन आल्यावर त्याच्यातही आता कॉम्प्युटर जसं जसं प्रगत होत गेलाय तसं त्याच्यातलं इमेजिंगही खूप प्रगत झालेलं आहे. तर आता आपल्याला मेंदूची रक्तवाहिनी कुठं आहे, ट्युमरच्या आतमध्ये गेलेली आहे का, हे केसा एवढी सुद्धा माहिती मिळू शकते. त्यामुळं आता मेंदूचे ऑपरेशन खूपच हे झालेले आहे, सोपे झाले, सरळ सोपे झालेले आहे. खूप छान माहिती सांगताय सर, खरंच ना खूप चांगली माहिती सांगताय. म्हणजे उपचार पद्धती पण आता निदान पद्धती. आता उपचार पद्धतीत काय झालं, उपचार पद्धती काय आधुनिक आणि पूर्वीच्या, किंवा आधुनिकच आता सुरू उपचार पद्धती. आत्ताच्या उपचार पद्धती कशा कशा आहेत ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर मी तुम्हाला सांगितलं 1900 साल उजाडल्यानंतर त्या पुढे 10-15 वर्ष आता न्यूरोसर्जरी मेंदूचं ऑपरेशन करायला लोक धजावले. पण तोपर्यंत काय धजावत नव्हते की मेंदूमध्ये रक्तस्राव झाला की मग तो थांबवताच येत नसे, एवढं रक्तपुरवठा आहे मेंदूला. पण हार्वे कुशिंग, मी तुम्हाला बोललो तसं, त्या शास्त्रज्ञानं रक्तवाहिन्या बंद करायसाठी कुशिंग क्लिप म्हणून काढल्या, सिल्वर क्लिप्स. म्हणजे रक्तवाहिन्या असली की तिथं तो क्लिप लावत जायचं आणि त्याच्यामुळे ते रक्तवाहिन्या बंद, त्यांची तोंड बंद होऊन रक्तस्राव थांबायचा. त्यानंतर एक कॉटरी म्हणून मशीन निघालं, बायपोलर कॉटरी. त्याचा शोध सुद्धा हार्वे कुशिंगनं लावलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त त्या बायपोलर कॉटरीच्या चिमट्यामध्ये असणारी रक्तवाहिनी तेवढी चोकअप होऊन बंद पडायची. तर बाकीचे कॉटरी त्याच्याही अगोदर लागला होता शोध, पण त्या कॉटरीमुळे सरळ कट व्हायचा टिश्यू, रक्तवाहिनी तर फुटूनच जायच्या. हार्वे कुशिंगनं बायपोलर कॉटरी शोध लावला, क्लिप्सचा शोध लावला, आणि त्याच्यामुळे न्यूरोसर्जरी मेंदूवरचं ऑपरेशन हे सरळ झालं, सोपं झालं. मग त्याच्यानंतर तरी सुद्धा मेंदूच्या तळाला असलेल्या गाठी वगैरे फार अवघड होते ऑपरेशन. कारण वरचा ऑपरेशन थिएटरचा लाईट जो आहे छतापासून टांगलेला असतो, तो काय अगदी आत तळापर्यंत वगैरे जायचं नाही. मग तिथं ट्युमर कुठं आहे, रक्तवाहिनी कुठं आहे, ह्याचे फार प्रॉब्लेमच होता. मग त्यावेळेला एंडोस्कोपचा शोध लागला. मग ते एंडोस्कोप घालून लाईट वगैरे आत पडायचं, पण तेही जरा सुखकर नव्हतं आणि एका ठराविक दिशेला दिसायचं. ऑपरेटिंग मायक्रोस्कोपचा शोध हा 50-60च्या दरम्यान लागला, पण ते सुद्धा लोकांना वापरायला आवडत नव्हतं. काय लावायचं, त्यापेक्षा पटापटा ऑपरेशन होऊन जाईल असं वाटायचं. पण त्याच्यानंतरच्या डॉक्टर्सनी, त्यात गादी यासारगल म्हणून एक डॉक्टर आहे, त्या माणसानं इतकं मायक्रोस्कोपचा वापर केला आणि प्रत्येक गोष्ट अॅनाटॉमिकली डिसाईड करून ट्युमर सेफली काढायला तो सगळ्यात एक्सपर्ट होता. आणि त्यानं सगळं ज्ञान आता नवीन सर्जनना दिलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या पूर्वीच्या काळी जर ट्युमरचं ऑपरेशन केलं तर एक 50-60% लोक दगावायचे. आत्ता हार्डली 1% दगावू शकतात, इतकं ते सरळ सोपं ऑपरेशन झालेलं आहे मायक्रोस्कोप म्हणून. त्याच्यानंतर आता अलीकडं 1990 सालानंतर एंडोस्कोपिक सर्जरी निघाली. एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये काय होतं, लाईट सोर्स डायरेक्ट जिथं ऑपरेशनचं ट्युमर आहे तिथं जाऊन लाईट पोचतो. आपल्याला तिथं पाहिजे तेवढं मोठं दिसतं तो टिश्यू. त्यामुळे ती सर्जरी
कुठल्याही एरियात आता आपण पोटाचे ऑपरेशन बघतो एंडोस्कोपी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी, मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे एखाद्या ह्याच्यात एक ते फक्त एंडोस्कोप घालायचा, दुसऱ्या बाजूला दुसरे इन्स्ट्रुमेंट घालायची आणि सर्जरी होते. तसं मेंदूमध्ये पण आता खूप साऱ्या सर्जरी एंडोस्कोपिकली व्हायला लागल्या. त्याच्यानंतर स्टिरोटॅक्टिक आणि इमेज गायडन्स म्हणजे आता ट्युमर पूर्वी अंदाजे बघायला जायचा, तर आता त्या मशीनवर ट्युमर कुठे आहे, केवढं हाड उघडायचं, काय हे सगळं कळू शकतं. त्यामुळे आता न्यूरोसर्जरी खूपच सेफ झालेली आहे. खरंच आधुनिक उपचार पद्धती किती प्रगत झाली आहे, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण पण किती कमी झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. खूप छान, म्हणजे एवढी चांगली प्रगती झाल्यामुळे खूप छान वाटतंय सर की खरंच अशी अजून प्रगती होऊन मृत्यूचं प्रमाण अजून खरंच खूप कमी करता यायला पाहिजे. सर रोजचं जीवन जगताना म्हणजे बऱ्याच समस्यांना आम्हाला सामोरं जायला लागतं की डोकेदुखी असते, अर्धशिशी असते, लकवा असतो, फिट्स असतात किंवा मेंदूचे ऑपरेशन्स असतात की कशामुळे काय हे होतं किंवा त्यांची लक्षणं काय असतात, त्याच्यावर उपचार पद्धती काय आहे. न्यूरोसर्जरीचा प्रत्येक आजार म्हणजे खूप मोठा टॉपिक होतो, कारण एक नुसतं लक्षण अर्धशिशी जरी घेतलं आपण तरी त्याला अर्धा तास 1 तास पुरणार नाही बोलायला. पण आता समाजात जे गैरसमज आहेत लोकांचे नेहमीच्या कॉमन आजाराविषयी की मायग्रेन, फिट्स, हेड इंजुरी याच्याविषयी जे महत्वाचं आहे तेवढं तरी मला बोललंच पाहिजे लोकांच्या प्रबोधनासाठी. तर मी आता थोडक्यात तुम्हाला प्रत्येक आजाराविषयी जे महत्वाचं आहे तेवढंच सांगणार आहे. म्हणजे आपण हेड इंजुरीचा घेऊयात. हेड इंजुरी हा इतका कॉमन टॉपिक आहे की प्रत्येकजण ऍक्सिडेंटचं प्रमाण तर किती वाढले ते बघितलेच तुम्ही. आत्ता जे मृत्यू ओढवतात त्यातले भारतातले जवळजवळ 2.5 ते 3 लाख मृत्यू हे हेड इंजुरी डोक्याला इजा झाल्यामुळे होतात. तर त्याच्याविषयी प्रत्येकाला माहिती पाहिजे की हेड इंजुरी म्हणजे काय. तर हेड इंजुरीमध्ये 2 प्रकार आहेत, प्रायमरी हेड इंजुरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या मेंदू खाली आदळल्यामुळे जे इजा पोचते ती प्रायमरी हेड इंजुरी झाली. आणि सेकंडरी हेड इंजुरीमध्ये काही वेळानंतर ऍक्सिडेंट झाल्यापासून काही वेळानंतर रक्ताची गुठली तयार झाल्यामुळं किंवा मेंदूला सूज वाढत गेल्यामुळं जे मेंदूचं नुकसान होत जातं किंवा मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो, छातीला बरकड्याला मार बसल्यामुळे, त्याला म्हणतात सेकंडरी हेड इंजुरी. तर सेकंडरी हेड इंजुरी आपण हा ट्रीटमेंटनी थांबवू शकतो किंवा उपचार करू शकतो. पण प्रायमरी हेड इंजुरीला काहीही उपचार नाही. त्यामुळं तुम्ही ॲक्सिडेंट कधी डोक्याला मार बसतो की मोटरसायकलवर हेल्मेट न घालता गेला तर आणि गाडीमध्ये सीट बेल्ट न लावता बसला तर तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये काचेवर उडून पडताना डोक्याला मार बसतो. तर ह्या 2 गोष्टीसाठी समाजातल्या प्रत्येक माणसानं हे डोक्यात घेतलेलं आहे की हेड इंजुरीला ट्रीटमेंट नाही, मग आपण हेल्मेट घातलंच पाहिजे आणि गाडीत बसल्यावर सीट बेल्ट लावलाच पाहिजे. हे एवढं तरी सर पाळलं ना तर खरंच आहे, कितीतरी लोकांचे जीव असतील त्याच्यामुळे. खरं आहे. आणि काय फक्त हेल्मेट लावायचं, हेल्मेट ते उन्हात घाम येतं मला असं होतंय, पण तुम्हाला लागल्यावर कुठलाही डॉक्टर तुम्हाला वाचू शकत नाही. मग एवढे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण पूर्ण कुटुंब, पुरुषांवर तर सगळं कुटुंब प्रवास कोण करतो की तरुण कमवता माणूस जातो बाहेर आणि त्यालाच मार बसला की मृत्यू तर ओढवतच, पण बरेचसे पेशंट वर्षानुवर्षे आपण लोळागोळा होऊन पडतात. त्यामुळे प्रत्येकाला कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही हेल्मेट घाला. खरंच हेल्मेट आणि सीट बेल्ट लावा, फक्त तेवढं करा. म्हणजे खरंच स्वतःचं आयुष्य तुमच्याच हातात आहे, तुम्हीच तुमचं आयुष्य वाचवू शकताय. कारण सर तुम्ही म्हणताय की नंतर हे उपचार पद्धती, डोळे पांगळे होणं वगैरे किती वर्षानुवर्ष त्याच्यावर उपचार चालतात, काहीच करू शकत नाही. मग आता या ह्याच्यावर काय सांगताय सर, मायग्रेन म्हणा की मी आता प्रत्येक आजाराविषयी थोडक्यात पण महत्वाचं लोकांना जे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याविषयीच बोलूयात आपण. की फिट्स किंवा आकडे, तर हा आजार सुद्धा समाजात बऱ्यापैकी कॉमन आहे. साधारण 2 ते 3% लोकांच्या आयुष्यात कधी ना कधी ही फिट येते. त्यामुळे आपल्या जवळपासच्या नातेवाईकांच्या 1 तरी फिट्सचा पेशंट आपण कधी ना कधी पाहतो. तर फिट्स विषयी लोकांचे गैरसमज काय आहेत की हा अनुवंशिक आजार आहे किंवा हा भानामतीचा प्रकार आहे, जादूटोणा आहे. आणि लोकांना वाटणं पण साहजिक आहे की पेशंट पूर्ण बेशुद्ध होतो, त्या अंगात आल्यासारखं होतं, त्यामुळे त्यांना वाटतं काहीतरी हे निराळाचा आहे आजार. पण फिट्स हा आजार कशामुळे उद्भवतो की मेंदूमध्ये कुठे बारीक उरण असतो. बऱ्याचदा बर्थ ट्रॉमा म्हणजे जन्म होताना बाळाचं डोकं जेव्हा दबून बाहेर येतं त्यावेळेला छोटासा रक्तस्राव वगैरे होतो आणि त्याच्यामुळं फिट्स येतात बऱ्याच मोठेपणी 15-20 वर्षी.
आणखी बाकीचे आजार जे आहे की मेंदूचा इजा किंवा मेंदूतले इन्फेक्शन, हे मेंदूतले ट्युमर्स, हे आजार फार कमी प्रमाणात आहेत. जेव्हा कुठले सिटी स्कॅन एमआरआय दिसून येणारं कारण दिसत नाही तेव्हा त्याला म्हणतात इडिओपॅथिक. म्हणजे आत्ताच्या शास्त्रानुसार तर फॉल्ट कुठे आहे नक्की ओळखता येत नाही, म्हणजे आपोआप उद्भवणारी फीट म्हणता येईल. तर फीट हा आजार गोळ्या खाल्ल्यानंतर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. फार क्वचित एखाद्या पेशंटमध्ये 4 फीटवरची औषध दिली तरी सुद्धा फीट थांबत नाही. अशा पेशंटमध्ये ऑपरेशन हा एक उपाय निघालेलाच आहे आता. तर अजून एक सांगायचं की फीट्स हा आजार आटोक्यात ठेवता येतो, पूर्ण बरा करता येत नाही. त्यामुळे डॉक्टर सांगतील तेवढे दिवस गोळ्या खाणं गरजेचं आहे. त्यात अजून गोळ्याचा डोस हा वजनानुसार ठरलेला असतो. तर प्रत्येकाच्या वजनानुसार डॉक्टरने एकदा डोस सांगितला की मग परत 5 वर्ष आला नाही, तो लहान मुलगा आहे तो हळूहळू वाढत गेला की त्याचं वजन वाढलं की त्याचा डोस कमी पडतो. म्हणून डॉक्टरना रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे आणि डॉक्टरना न विचारता गोळीचा डोस पॉवर कमी करता येत नाही. हे असं असतं की मनानेच उपचार केले जातात घरी. आणि रुग्णांना काय वाटतं 1-2 वर्ष फीट चालणे की आपण आता कायमसाठी बरे झालोय, आता बंद करूया, स्वतःच्या मनाने बंद करतात. आणि दुसरं एक रुग्णाच्या गैरसमज आहे की फीटच्या रुग्णाने लग्न करावं का नाही. आता भारतीय कायद्यानुसार काय आहे ते माहिती नाही, पण माझ्या एक अनुभवानुसार फिट्स असलेले रुग्ण किंवा स्त्रिया सुद्धा की लग्न केल्यानंतर गरोदर राहून चांगल्या बाळाला जन्म देतात, की बाळामध्ये काय फॉल्ट येतो वगैरे असं काही नाहीये. आणि सर दातखीळ बसणे, कारण काय होतं दातखीळ बसणारी व्यक्ती घरातले जे नातेवाईक असतात ते एवढे प्रचंड घाबरतात की काय झालं असं समजतच नाही. मग ते चमचा घाल, हाताची बोटं घाल किंवा शुगर कमी झाली आहे म्हणून त्यांना पाणी पाच, पेढा चार अशा प्रकारचे ते एक मला जरा सांगायचं आहे की फिट्सच्या रुग्णामध्ये काय होतं, तो पूर्ण बेशुद्ध होत असतो. मेंदूमधून ऍट ए टाइम सगळ्याच्या सगळ्या पेशी उद्दपित झाल्यामुळे सगळं त्याचं थाडथाड उडत असतं, दातखीळ बसते, जीभ चावली जाऊन जिभेतून रक्त येतं बऱ्याचदा, श्वास सुद्धा बंद पडतो, श्वासाची स्नायू सुद्धा कडक झाल्यामुळं. मग अशा परिस्थितीत त्याच्या दातखिळी बसलेली परिस्थितीत तोंडात चमचा किंवा काय बोटं घालली तर तुमचा दात पडू शकतो, हात चावला जाऊ शकतो आणि तोंडाला फेस आहे तो फुफ्फुसात जाऊ शकतो. म्हणून त्या अशा पेशंटला उंचावर असेल, खुर्चीत बसले तर त्याला खाली जमिनीवर झोपायचं, त्याच्या आसपास इजा होण्यासारख्या गोष्टी असतील त्या बाजूला सरकवायच्या आणि फीट थांबायची वाट बघायची. प्रत्येक फीट ही साधारण 2 मिनिटात थांबते, पण त्याच्यानंतर रुग्ण शुद्धीकरणाला 15 ते 20 मिनिटं जातात की त्याला कळायला आपण काय बोलतोय ते. पण जे फीटचा प्रकार असतो तो 2 ते 3 मिनिटं थांबतो, पण 4-5 मिनिटापेक्षा फीट जर राहिली तर त्या रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊन फीट थांबावे लागते इंजेक्शन औषध देऊन. हे जे सर तुम्ही आता सांगताय माहिती, तसेच अपघात झाल्यावर पण हेच असतं. जे जमणारे असतात लोक ना ते तिथेच उपचार करायला सुरुवात करतात. मग चप्पल नाकाच्या जवळ फीटच्या पेशंटमध्ये करतात. दुसरं एक तुम्हाला मेंदूच्या इजामध्ये बोलायचं राहिलं की मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी आणि सेकंडरी हेड इंजुरी. सेकंडरी हेड इंजुरीमध्ये कशामुळे मेंदूला इजा पोचतात. समजा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला कुठेतरी आतमध्ये रक्तस्राव होते, बीपी कमी झाला, मग मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. किंवा समजा बरकड्या मोडल्यात, फुफ्फुसाला इजा झाली, त्याच्यामुळे सुद्धा रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. मग मेंदूला ऑक्सिजन 3 मिनिटं जरी मिळाला नाही तरी तो माणूस दगावतो. हे आपण गळफास घेतलेल्या रुग्णात किंवा पाण्यात बुडवलेल्या रुग्णात बघितलेलं आहे. म्हणून ताबडतोब त्याला प्राथमिक उपचार जागेवरच चालू झाले पाहिजेत आणि फायनल उपचार तासाच्या आत चालू झाले पाहिजे, की त्याला रक्त चढवणे, कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे वगैरे, यालाच गोल्डन आवर असं म्हणतात. 1 तासात जर तुम्ही हे बाकीच्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर मेंदूचे सेकंडरी हेड इंजुरी टळू शकते. मग त्यात काय करायचं? काय नाही, 108 अँब्युलन्स जी आहे ती तात्काळ तिथं पोहोचली पाहिजे. त्यात पॅरामेडिक असतात, त्यांनी सलाईन लावून बीपीवर आणला पाहिजे, श्वासाचं मशीन ऑक्सिजन लावलं पाहिजे, हेच करायचं. पाणी वगैरे पाजायचं नाही. बेशुद्ध रुग्णाला काहीच नाही. लोक तेच करत असतात सुरुवातीला. मला वाटतं फिट नाही, अपघात झाल्यानंतर सर, अपघात झाल्यानंतर काही नाही, तो बेशुद्धच असलं तुम्ही पाणी पाजून काय लगेच शुद्धीवर येणार आहे का? किंवा डोक्याला समजा नाही लागलं तरी सुद्धा तुम्ही पाणी पाजलं तर त्या पेशंटला उलट्या होतात, कुठं काय होतं, त्याच्यामुळे ती उलटी श्वास नलिकेतून फुफ्फुसात जाऊन पेशंट दगावू शकतो जागेवर सुद्धा. त्यामुळे पाणी बिनी पाजू नका.
एका जागेवर त्याला शांत झोपून द्यावं. आणि ॲक्सिडेंटच्या रुग्णामध्ये जर पेशंट बेशुद्ध अवस्था असेल तर त्याच्या मानेच्या मणक्याला सुद्धा इजा झालेल्याचा संभव असतो. म्हणून पेशंट असा पकडून उचलायचं किंवा मानेला झटके द्यायचे नाहीत. वाकवायची मान इकडं करा तिकडं करा. मानेला ताबडतोब पट्टा लावणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की मानेचा मज्जारज्जू जर पुढे सरकला असेल मणका तर मज्जारज्जूचं नुकसान झालेलं नसेल तरी सुद्धा परत नुकसान देऊ शकतो आपण. म्हणून ॲक्सिडेंट स्पॉटवर पेशंटच्या मानेला पट्टा लावणे आणि शांत झोपून ठेवणे. तोंडात पाणी वगैरे घालायचं नाही, कारण पाणी घातलं की उलटी झाली की घोटाळा होऊ शकतो. आता कसं असतं, रोजच आम्हाला डोकं दुखत असतं, चक्कर येत असती, म्हणजे काही ना काही होत असतं डोक्याबद्दल, पण समजतच नाही आम्हाला की असं वाटतं ऍसिडिटी झालीये. म्हणजे आम्हीच आमचे निदान करत, म्हणजे उपचार निदान आपल्या घरगुती चाललेले असतात. प्रत्येकाला होतच असते, चक्करही अजून येते. मग त्यातलं सिरियस कुठलं, डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तर त्याच्याविषयी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर चक्कर हे लक्षण जे आहे त्याच्यात पेशंटला उभा राहिलं की जागेवरच फिरल्यासारखं वाटतं की जर पाण्यात उतरल्यावर कसं होतं किंवा काय. तर चक्कर हा जो आजार आहे तो कानात आपल्या बॅलन्सचं मशीन असते लॅब्रियंथ म्हणून, तर त्याचं काम बिघडलं की माणसाला फिरायला लागतं. तर ते लॅब्रियंथमध्ये काय आहे, वाळूची राळ भरल्यासारखे वाळू भरलेली असते. 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स असतात. म्हणजे XYZ ॲक्सिस कसे असतात तसे ते कॅनल्स असतात. मग त्याला सर्दी पडसं झालं, कानात हवा गेली, थंड वारं लागलं तरी सुद्धा चक्कर यायला लागू शकतं. किंवा मेंदूच्या म्हातारपणामुळे झीज झाली, मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला तरी सुद्धा चक्कर यायला लागते. तर चक्करवर चांगले उपचार उपलब्ध आहेत की कायम तुम्हाला तक्रार राहील असं नाही. तुम्ही औषधोपचार डॉक्टरांच्याकडून अवश्य घेतले पाहिजेत. आणि फार थोड्या रुग्णांच्यात मेंदूला ब्रेनस्टेमचा रक्तपुरवठा कमी झाला किंवा मेंदूच्या ब्रेनस्टेमजवळ गुठल्या कॅन्सरची गाठ आहे वगैरे अशी लक्षणं असतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन पाहिजे त्या तपासणी करणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. चक्कर आले की तुम्ही डॉक्टरकडे जावा. पण डोकेदुखी इतकी कॉमन आहे. त्यात महत्त्वाची कारणं कुठली आहेत, फार थोडे 5-10% लोकांच्या तर ट्युमर वगैरे असतो. 90% रुग्णांच्यात टेन्शन हेडेक, क्लस्टर हेडेक, मायग्रेन हे अशी साधी लक्षणं असतात. तर साधारण डोकेदुखीच्या हिस्ट्रीवरून डॉक्टरना कळतं की ही साधी डोकेदुखी आहे का कॅन्सरची आहे. कारण कॅन्सर किंवा आतल्या सिरियस कारणामुळे डोकेदुखीत शरीरात इतरत्रही काय बदल जाणून येतात लगेच, की एका बाजूची ताकद कमी झाली, डबल दिसतंय, डोळ्याची हालचाल नाही, म्हणजे न्यूरोडेफिसिट, अंगात कुठं ना कुठंतरी कमतरता उद्भवलेली दिसते. त्यामुळे डॉक्टरने सांगितलं की डोकेदुखी साधी आहे, काळजी करू नका, तर लगेच स्कॅन काढा, आमचा MRI काढा, असं करू नका. डोकेदुखी ही औषध पाण्याने थांबवू शकतो आपण. आता तुमच्या पुण्यात आलं सर की ब्रेन ट्युमर काय, कसं म्हणजे ते? तर ब्रेन ट्युमर विषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात खूपच भीती असते की अरे मागच्या महिन्यात त्याला ब्रेन ट्युमर निदान झाले ना, आता पेशंट दगावला. तर आता काय झाले तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं ऑपरेटिव्ह प्रोसिजर खूपच इम्प्रूव्ह झाले. MRI, CT स्कॅन, एंडोस्कोप, मायक्रोस्कोप, स्टेरियोटॅक्टिक सर्जरी ह्याच्यामुळं सेफ झालेले सर्जरी. तर ब्रेन ट्युमरमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे बिनाईन, एक आहे मॅलिग्नंट. म्हणजे कॅन्सरस आणि नॉन कॅन्सरस. हळूहळू वाढणाऱ्या गाठी ज्या असतात त्या बिनाईन आणि जे पटपट वाढतात त्या मॅलिग्नंट असं आहे. तर मॅलिग्नंट ब्रेन ट्युमर्स कुठले असतात सहसा की मेंदूच्या आतमध्ये उद्भवणारे, आणि बिनाईन ट्युमर जे हळूहळू वाढतात ते नर्व शीथपासून उद्भवणारे ट्युमर असतात. तर ट्युमर पूर्ण काढता येईल की नाही हे कशावर ठरतं की मेंदू त्या गाठीचं लोकेशन, मेंदूच्या तळाला मेंदूच्या सर्व रक्तवाहिन्या असतात, नर्व्ज असतात. त्यामुळे मेंदूच्या तळाच्या गाठी काढणं अवघड असतं. तिथं मेंदूचं फंक्शन बिघडू शकतं. पण बाहेर असणाऱ्या गाठी आपण पूर्णपणे काढू शकतो आणि पेशंटला कायमचं क्युअर करू शकतो, बरा करू शकतो. पण अजूनपर्यंत मेंदूच्या पेशींच्या पासून उद्भवणारे कॅन्सर जे आहेत त्यातला एक ग्रेड 4 ग्लायोमा म्हणून ट्युमर आहे, ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मे. हा सगळीकडे मेंदूत आत पसरलेला असतो, वरून ओळखू शकत नाही आपण नॉर्मल ब्रेन कुठला आणि कॅन्सर कुठला. अशा रुग्णांच्या मध्ये अजूनही ऑपरेशन करून रेडिओथेरपी देऊन सगळं केलं तरी
त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे जगण्याची शक्यता 6 महिने ते वर्षभरच राहते अजून सुद्धा. ठीक आहे सर. मेंदूचा स्ट्रोक म्हणजे लोकांचे समज आहेत, गैरसमज आहेत, बरंच काही काही ऐकण्यात येतं. ते स्ट्रोक काय? स्ट्रोक म्हणजे आपण म्हणू की मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार. तर त्याच्याविषयी लोकांना काय 2-4 गोष्टी अशा सांगणार आहे की ते प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे, काय त्यामुळं त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो. तर स्ट्रोक म्हणजे काय की मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात तरी आणि त्याच्यातून रक्तस्राव होतो किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठली अडकून तिच्या पुढच्या भागातला रक्तपुरवठा बंद पडतो, त्यामुळे मेंदूतल्या पेशी नष्ट पावतात. तर हे स्ट्रोकचे 2 प्रकार आहेत. तर मेंदूतली रक्तवाहिनीला फुगाळून तो फुटल्यामुळं अचानकपणे तीव्र डोकेदुखी, शुद्ध हरपणे, उलट्या होणे ही लक्षणं दिसतात. असं कुठलंही लक्षण दिसलं तर तुम्ही दवाखान्यात ताबडतोब जाऊन तपासण्या करून ऑपरेशन करावं लागतं. दुसरी गोष्ट, मेंदूतल्या रक्तवाहिन्यामध्ये थ्रॉम्बस म्हणजे रक्ताची गुठली घट्ट बसून पुढचा रक्तपुरवठा बंद पडणे. ह्याच्यात कुठली लक्षणं दिसतात? म्हातारपणी प्रत्येकाला होते, पण ते स्ट्रोकची लक्षणं स्वतः ओळखणे फार गरजेचं आहे. कारण जर ताबडतोब उपचार झाले तर तुम्ही दुरुस्त होऊ शकता. अदरवाईज हे आयुष्यभरासाठी अपंग होऊन बसता तुम्ही. तर कुठली लक्षणं आहेत की अचानक डोळ्याला दिसायला डबल दिसणे, अर्धवट दिसणे, नंतर तोंड हसताना वाकडं होणे, एका हातात मुंग्या किंवा ताकद कमी होणे, ही लक्षणं आहेत स्ट्रोकची, रक्ताच्या गुठल्या अडकल्यामुळं. तर अशा वेळेला तुम्ही ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेतला आणि CT स्कॅन काढून 3 तासाच्या आत एक इंजेक्शन देता येतं ॲक्टिपेज म्हणून. ते इंजेक्शन IV द्यायचं, साधं सोपं इंजेक्शन आहे, पण त्याच्यामुळे ती रक्तात जी गुठली बसलेली आहे घट्ट ती विरघळून टाकली जाते आणि ताबडतोब उपचार केल्यामुळं जे मेंदूच्या पेशी खराब होत चालल्या त्याचं कार्य सुधारू शकतं. स्ट्रोकमध्ये जर डाव्या बाजूला स्ट्रोक बसला तर तिथं बोलण्याचा भाग आहे. त्या माणसाचं बोलणं आयुष्यभरासाठी जाऊ शकतं, बोलता येणार नाही. पण ते जर तुम्ही 3 तासाच्या आत दवाखाना गाठला आणि ते इंजेक्शन घेतलं तर तुम्ही खूप बोलता येईल, चालता येईल, लकवा कमी येईल. म्हणून 3 तासाच्या आत दवाखान्यात पोहोचणं तुम्ही गरजेचं आहे. हे सर खरंच तुम्ही खूप चांगलं सांगितलं. म्हणजे असं होते म्हणले की खरंच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे, कारण ते 3 तास तुमचं आयुष्य बदलू शकतं. आयुष्य लकव्याचं लक्षण कुठलं ते पण लक्षात घ्या की हातापायात मुंग्या किंवा ताकद कमी होणे, डबल दिसणे, चेहरा एका बाजूला वाकडा होणे आणि बोलणे अडखळणे, असं लक्षण दिसलं की डॉक्टरांच्याकडे ताबडतोब झालं. ते 5-10 मिनिटात काय काय जाण्याच्यात कमी पण होतं, तरी पण तुम्ही जायचं आहे. आणि सर ब्रेन डेड काय, याबद्दल काय सांगतात तुम्ही? ब्रेन डेड हे सुद्धा, याच्याविषयी सुद्धा लोकांना फारसं काय माहिती नाही. त्यांना वाटतं की ते ऑर्गन काढण्यासाठी म्हणजे अवयव जाण्यासाठी अवयव काढताना ब्रेन डेड आहे म्हटलं काय आहे, तुम्ही काय सांगताय, पेशंट आमचा वाचेल, व्हेंटिलेटर चालू ठेवा. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, प्राण हा हृदयात आहे असं समजलं जायचं. मग हृदय बंद पडलं, ECG फ्लॅट आला की पेशंट दगावला असं म्हणायचं. पण आत्ता काय होतं की आपण कृत्रिम श्वास, हृदयाचे अँजिओप्लास्टी हे, त्यामुळे हे अवयव काम करत राहू शकतात. पण मेंदूला जर खूप मोठ्या प्रमाणात इजा पोचली असेल तर काय ठरलेली लक्षणं आहेत की मेंदूचं कार्य चालले असण्याची लक्षणं कुठली, बुबळाची हालचाल, बाहुल्या किती साईजच्या आहेत काय, नंतर स्वतः हातापायाची हालचाल आणि हे श्वासाचं मशीनवर न लावता स्वतःचा श्वास घेणे, डोळे उघडून बघणे, हे जिवंत असल्याचे मेंदूचं कार्य चालू असलेले लक्षण आहेत. पण ब्रेनडेड पेशंटमध्ये फक्त हृदय चालू आहे आणि किडनी चालू आहेत, लिव्हर चालू आहे, पण मेंदूचं कार्य कायमसाठी स्थगित झालं. ह्याच्यामध्ये 2 डॉक्टर एकत्र येऊन 24 तासाच्या अंतराने 2दा तपासतात. त्याच्यामध्ये डोळ्याची हालचाल नाही, बाहुल्या विस्फारित आहेत, हातापायाची हालचाल नाही, किती जोरात चिमटा काढला तरी, आणि श्वासाचं मशीन काढल्यानंतर स्वतःचा श्वास नाही, ही लक्षणं दिसल्यावर ब्रेनडेड आहे असं म्हणतात. तर ब्रेनडेडचं निदान करणं का गरजेचं आहे की आता आपण अवयव प्रत्यारोपणाचे दिवस आहेत आता, की आपण एखाद्या पेशंटला त्या चांगलं किडनी, चांगलं लिव्हर, फुफ्फुस, कुठलाही अवयव आता प्रत्यारोपित करतो. फक्त मेंदू होत नाही अजून, पण त्यामुळं आपण इतर रुग्णांना जीवदान देऊ शकतो.
म्हणून लोकांनी फार वाईट वाटून न घेता जेव्हा रुग्ण ब्रेनडेड आहे असं डॉक्टर सांगतात त्यावेळेला स्वतःहून तुम्ही अवयवदानाविषयी बोलावं अशी माझी विनंती आहे. खरंच अवयवदान सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणजे खरंच ते ती व्यक्ती गेल्यानंतरही दुसऱ्या व्यक्ती जिवंत राहतात. ते अवयव म्हणजे डॉक्टर जेव्हा हा तुम्हाला मोठा निर्णय घेतला पाहिजे घेतला पाहिजे सर्व समाजाने. खरंच आहे, समाजाने खरंच त्याची जागृती केली पाहिजे खरं अवयवदानाची. सर आतापर्यंतचा तुमचा अनुभव म्हणजे आयुष्यात तुम्ही ज्या उपचार केले रुग्णांवर त्यांच्या रोचक आठवणी किंवा अनुभव तुमच्या आयुष्यातला की कसं होते उपचार पद्धती काय अनुभव होते तुमचे? मी तुम्हाला सांगितलं साताऱ्यातला जिल्ह्यातला मी पहिला न्यूरोसर्जन आहे. तर मी जेव्हा इथं प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला एवढं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. स्टाफही अनट्रेंड होता. मग त्यांना शिकवण्यापासून आयसीयूमध्ये मॅनेजमेंट करण्यापासून मला सगळं काही एकट्याला करावं लागत होतं. हळूहळू सहकार्य मिळत गेले आणि त्यामुळे माझा कामाचा लोड कमी झाला आहे. पण अजून सुद्धा मी इंटेन्सिव्ह केअर वगैरे स्वतःच पाहतो. त्याच्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाविषयी म्हणाल तर मी अजूनही इतक्या वयात सुद्धा इतक्या वर्षी प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा प्रत्येक वर्षी माझी नियम घालून घेतलेला आहे की प्रत्येक कॉन्फरन्सला जातो मी. वर्षातून कमीत कमी 2 तरी 3 वर्कशॉप जे कॅडावर वर्कशॉप म्हणतात की मृतदेहावर प्रॅक्टिस करणे. त्यामुळे मी माझं नॉलेज अद्ययावत ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्याकडं आता गिरिजा हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपिक न्यूरोसर्जरी म्हणून जे आहे ती होते. त्याच्यामध्ये बिन टाक्याची मणक्यावरची शस्त्रक्रिया आणि स्टेरोटॅक्टिक रिमूव्हल ऑफ ब्रेन हेमॅटोमा ह्या 2 सर्जरी तर फक्त गिरिजा हॉस्पिटलमध्येच होतात हे तर मी सांगू शकतो. आणि आतापर्यंत जे एवढ्या प्रवाहाचे जे रुग्ण भेटले त्यातले खरोखरच काही इंटरेस्टिंग होते. मी आतापर्यंत कधी लिहिलेलं नाही ते किंवा काही नाही आहे. पण आता तुम्ही विचारलेत म्हणून मी सांगू इच्छितो. फारच इंटरेस्टिंग आहे. तर जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला एकच स्कॅन होता साताऱ्यात आणि तोही त्या काळात मंगळवारी 11 ते 5 कडक लोड शेडिंग असायचा. त्या काळात तो बंद असायचा बरं का. मग एके दिवशी मंगळवारी सकाळी 9:10ला एक पेशंट आली. तरुण मुलगी 20 वर्षाची नुकतंच लग्न झालेली गाडीवर पडून बेशुद्ध अवस्थेत आली. मी आल्याला बघितलं तिचं एक बोपळ जरा मोठं झालेलं म्हणजे अशी लक्षणं दिसून होती की मेंदूत काहीतरी रक्ताई कुठली आहे. मग सिटी स्कॅन बंदच होता 5 वाजेपर्यंत होणार नव्हता. मग इतका वेळ त्या रुग्णात थांबलं की तो पेशंट हमखास दगावणार होता. मग मी नातेवाईकांना विश्वासात घेऊन परिस्थिती सांगितली. त्यांना म्हटलं तुम्ही पुणे किंवा कोल्हापूर जरी गेला तरी त्यात पेशंट टेबलवर ऑपरेशनला घेतो तुम्ही 4 तास जाणार. तेवढ्या वेळ सुद्धा पेशंट तुमचा वाचणार नाही. मग त्यांनी सगळं समजावून घेतलं मला परवानगी दिली. आजकालचे रुग्ण सिटी स्कॅन झाल्याशिवाय काय करूच देणार नाहीत. पोटात अपेंडिक्स झाले तरी पहिला अल्ट्रासोनोग्राफी केली की नाही त्याशिवाय त्यांना ते निदान पटत नाही. तसंच आहे का. मग मी तिला आत ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन ज्या बाजूला मला वाटत होतं त्या बाजूला उघडून रक्ताची गुटली काढली आणि लकीली ती पेशंट वाचली. 20 वर्षाची नवविवाहित तरुणी आणि ते अजून मला भेटायला येते इतकी चांगली झालेली आहे. सर तो आनंद एक असतो की माझ्यामुळे आज तिचं आयुष्य सुरू आहे. म्हणजे खरंच ना ते एक म्हणजे अगदी देवाचं दुसरं रूप असंच म्हणतात डॉक्टरांना. कारण देवाला तर आम्ही पाहिलेलंच नसतं पण या रूपात असं म्हणजे खरंच वाटतं की खरंच तुम्ही लोक किती रुग्णांचे प्राण वाचवता. ते डॉक्टरचं कामच असतं शेवटी. पण दुसरा एक रुग्ण तो पण फार इंटरेस्टिंग होता की मारामारीत त्या रुग्णाला डोक्यात कुऱ्हाड मारली होती. ते कुऱ्हाड अशी मारली की हाडामध्ये गच्चच रोखून बसली. मग कुऱ्हाडीचा दांडा पण तसाच होता 4 फुटाचा आणि त्याला घेऊन आले हॉस्पिटलमध्ये. रुग्ण तर बेशुद्धच होता पण त्याला बेडवर सुद्धा झोपतच नाही. 6 फुटाचा बेड तर त्या रुग्ण 6 फुटाचा त्याच्या बाहेर दांडा 4 फुटाचा. म्हणजे त्याला काय करायचं समजे नाही. बरं सिटी स्कॅन सुद्धा काढता येत नव्हता कारण सिटी स्कॅनच्या मशीनमध्ये सुद्धा जाता येत नव्हतं. मग दुसरा पर्याय नव्हता. मी त्याला ताबडतोब रक्ताची ॲडमिट करून ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला. पहिला ऑपरेशन करून ते कुऱ्हाड काढले आत बसलेली गच्च बसलेली आणि मग सर्व रक्तस्राव वगैरे थांबवून मग परत स्कॅन केला. तोही पेशंट वाचला. हे एक महत्वाचं आहे. आणि तिसरी एक गोष्ट होती की मध्ये मी पेपरला पण दिलं होतं मागं की एक अशी हाणामारीची होती काय माहीत नाही. तो पेशंट बेशुद्ध होऊन आला होता. नातेवाईकांना काही माहीत नव्हतं कशामुळे बेशुद्ध काय. फक्त डोक्यावर अशा चिरण्या पडलेल्या जखमा दिसत होत्या.
सिटी स्कॅन काढला तर आतमध्ये एक खुरप्याचा तुकडा होता. खुरपं तुटलं होतं निम्म आणि पुढचा टोकदार भाग डोक्यात अडकून बसलेला होता. सिटी स्कॅनवर दिसल्यानंतर मी ते ऑपरेशन घेतलं करायला. तर तो खुरपं मेंदूच्या मधोमध्ये एक अशुद्ध रक्तवाहिनी असते नीला, आणि एकुलते एक असते ज्याच्यातून मेंदूचं अशुद्ध रक्त बाहेर पडतं. ती रक्तवाहिनी बांधून टाकून किंवा काय अशी चालणार नव्हती. त्यामुळं ती रक्तवाहिनी दुरुस्तच करावी लागणार होती. तेही ऑपरेशन मी सक्सेसफुल पार पडलं. तोही पेशंट चांगला आहे. असे कितीतरी रुग्ण आहेत की कायमचे स्मरणात राहिलेले आहेत, आणि अशा रुग्णांचे प्राण वाचून जे डॉक्टरला समाधान मिळतं त्याचं वर्णन करणं सुद्धा शक्य नाही. नाही, खरंच आहे ना, वर्णन नाहीच, म्हणजे खरंच ते शब्दातच आपण सांगू शकत नाही असं असतं. आणि खरंच सर असे इतकं चांगलं काम करताय तुम्ही, आणि असंच तुमच्या हातून रुग्णसेवा घडो. रुग्णसेवा ईश्वर सेवा आपण म्हणतोच आहे, आणि आतापर्यंत करत आलाय सर. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल, तुमचा वेळ मलाही दिल्याबद्दल तुमच्याबरोबर बोलून खूप समाधान वाटलं. आणि त्या निमित्तानं कित्येक रुग्णाला गिरिजा हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज काय सेवा देतात हे माहिती पडेल, ह्याचंही मला समाधान आहे. सर, नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल तुमचं चांगलं, खूप चांगली माहिती सांगितली. बरीच माहिती पण नव्हती, एवढं तुम्ही सगळी चांगली माहिती सांगितलं. आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल सर मनापासून खरंच खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चालेल मॅडम, थँक्यू. अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.